बलात्कार घटनेसंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांचा धक्कादायक प्रतिक्रिया त्यांची समोर आलेली आहे। देशात अशा घटना घडत असतात आणि कारवाई सातत्याने चालू राहते। महिला असो की पुरुष असो सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत, फक्त महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, पुरुष नको असं नाही, असं संजय सावकार म्हणाले। असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये। असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते। घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते। महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे, फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाहीये। तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा एक अजब वक्तव्य केलेलं आहे। घटनेवेळी पीडित तरुणी ओरडली का नाही, तिथे हाणामारी किंवा प्रतिकार झाला नाही, असं वक्तव्य योगेश कदमांनी केलंय। कदमांच्या याच वक्तव्यावरती आता उदय सामंतांनी सुद्धा उत्तर दिलंय। योगेश कदमांना समज देऊ असं सामंत म्हणाले। अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही। जे काय घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। या संदर्भामध्ये जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे। अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे या मताचा मी आहे। परंतु योगेश कदमांनी काय स्टेटमेंट दिली ही बघितलेली नाही। मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन, ते आमचे सहकारी आहेत, परंतु याची पुनरावृत्ती होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊन पुढे कार्यवाही करणार आहोत। आणि या सविस्तर बातम्यांनंतर आता आपण राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेतोय। अगदी जिल्ह्यातील, तालुक्यातील, तुमच्या गावातील बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। पुणे शिवशाहीमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अखेर अटक करण्यात आली आहे। गुनाट गावात आरोपीला अटक करण्यात आली। रात्री 3च्या सुमारास पुणे पोलिसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। तर स्वारगेट पोलीस स्टेशनच्या टीमनं आरोपीला अटक केली आहे। आज दुपारी आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। गुनाट गावामध्ये मध्यरात्री दत्ता गाडेच्या अटकेचा थरार रंगला होता। डॉग स्क्वॉडच्या मदतीनं दत्ता गाडेला जेरबंद करण्यात आलं। दत्ता गाडेंनी पोलिसांना शरण येण्यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता असा दावा गुनाट ग्रामस्थांनी केलेला आहे। साम टीव्हीशी बोलताना त्यांनी हा दावा केलाय। पुण्यातील शिवशाहीमध्ये बलात्काराचा आरोपी दत्ता गाडेला आता अटक करण्यात आली आहे आणि गुनाट ग्रामस्थांच्या मदतीनं मध्यरात्री त्याला उसाच्या शेतातून अटक केली गेली। आरोपी दत्ता गाडेची वैद्यकीय तपासणी झालेली आहे। पोलिसांनी त्याची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केलेली आहे। आरोपीच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया ही पोलिसांकडून पूर्ण झालेली आहे। दुपारनंतर आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधम दत्ता गाडेचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आता समोर आल्यानं त्याचे कुणासोबत राजकीय कनेक्शन होतं का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आरोपीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या एका फ्लेक्समध्येही फोटो झळकला होता। पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या व्हॉट्सअप डीपीवरती शिरूरचे आमदार माऊली कटकेंचा फोटो समोर आल्याचं कळत आहे। मात्र अशा गुन्हेगाराशी आपला काहीच संबंध नाही असं आमदार माऊली कटकेंनी स्पष्ट केलंय। दत्ता गाडे हा आमदाराचा कार्यकर्ता असल्याचं भासवायचा प्रयत्न करत होता असंही ते म्हणाले। पुण्यातील स्वारगेट बसमध्ये अत्याचाराची घटना घडल्यानंतर महामंडळाला सुरक्षेबाबत जाग आलेली आहे। एसटी बस आणि एसटी आगाराच्या सुरक्षेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाला आता निर्देश दिले। आगारातील बंद पडलेल्या बसेस भंगारमध्ये काढल्या जाणार आहेत। एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर केला जाणार असल्याची माहितीही मंत्री सरनाईकांनी दिली। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला लवकरच अटक होईल। बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीच झाली पाहिजे ही सरकारची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे।
पुण्यातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारानंतर पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पोलिसांची पाठराखण केली जाते. पोलिसांकडून कोणतंही दुर्लक्ष झालं नसल्याचं योगेश कदमांचं म्हणणं आहे. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पुणे स्टेशन एसटी बस स्थानकाची पाहणी करण्यात आली. स्वारगेट एसटी डेपोमध्ये सेनेच्या वसंत मोरेंनी एसटी बसमधील गैरप्रकार समोर आणलाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती शिवसैनिकांनी पुणे स्टेशनच्या एसटी स्टँडची पाहणी केली आहे. पुणे बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती खासदार निलेश लंकेंनी सुद्धा अहिल्यानगरच्या बस स्थानकाची पाहणी केली आहे. तिथली दुरवस्था पाहून लंकेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. परिवहन मंत्र्यांना याबाबत मेल करणार असल्याचंही लंके म्हणाले. तर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही अशी टीकाही लंकेंनी केली. दत्तागाडीच्या विरोधात शिरूरचे गावकरी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. दत्तागाडीच्या कृत्यामुळे गाव बदनाम होत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. तर आता गावच्या तरुणांची लग्न कशी होणार असा सवालही ग्रामस्थांच्या पुढे उभा ठाकलाय. तुळजाभवानी मंदिर संस्थानानं कर्मचाऱ्यांकडून नोकरीसाठी बँक गॅरंटी म्हणून प्रत्येकी 2 लाख रुपये घेतलेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. 39 कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून मंदिर संस्थाननं 78 लाख रुपये सक्तीनं वसूल केलेत आणि यामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थानकडूनच कर्मचाऱ्यांची तुघलकी पद्धतीनं लूट सुरू आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. तुहिनकांत पांडे यांनी सेबीचं नवं प्रमुख म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे. ओडिशा कॅडरचे IAS असलेले पांडे यांनी आता माधवीपुरी बूच यांची जागा घेतलेली आहे. नवी मुंबई विमानतळ सेवेसाठी सज्ज झालंय. 17 एप्रिलला विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुलं करण्याची आता योजना आहे. एका विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंगचीही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवरती बलात्कार केल्याची घटना कोल्हापूरच्या शाहूपुरीमध्ये घडलेली आहे. बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं तरुणीवरती 2018 पासून वारंवार बलात्कार केला. विश्वजित जाधव असं आरोपीचं नाव असून आरोपीविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परभणी रेल्वे स्थानकातील पार्किंगमध्ये तुफान राडा झाला. यावेळी फायनान्स कर्मचारी आणि कर्जदारात हाणामारी झाली. दुचाकीचे हप्ते थकवल्यामुळे जप्त करण्यासाठी आल्यानंच वाद झाल्याची माहिती समोर येते आणि यावेळी अंधाधुंद दगडफेकीची घटनाही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कोल्हापुरात प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी आंदोलन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ केल्याचा आरोप कोरटकरवरती आहे. बदलापूरमधील अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवरती हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. दंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालातील 2 प्रमुख मुद्दे कसे काय स्थगित केले जाऊ शकतात असा सवालही हायकोर्टानं विचारलाय. तसंच 5 मार्चच्या पुढील सुनावणीमध्ये राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही देण्यात आले. चल हल्ला बोल हा चित्रपट नामदेव ढसाळांच्या कवितांवरती आधारित आहे. पण या कवितांवरती सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलेला आहे. वरून कोण नामदेव ढसाळ असा उर्मट सवाल सुद्धा चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडेंना केलेला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या वर्तवणुकीबाबत दलित समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. मंत्रालयाची सुरक्षा राम भरोसे असल्याचं सामच्या पडताळणीत समोर आलंय. मंत्रालयातले फायर सेफ्टी सिलेंडर आता एक्सपायर झालेले आहेत. ऑगस्ट 2024 पर्यंतच एक्सपायर झालेले हे सिलेंडर आग कशी विझवणार असा प्रश्न आहे आता. प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील गाजलेली साध्वी म्हणजेच हर्षा रिछारिया. मात्र याच हर्षा रिछारियानं आत्महत्येची धमकी दिलेली आहे. आपले व्हिडिओ AIच्या माध्यमातून एडिट करून बदनाम करत असल्याचा आरोप तिनं केलाय. त्रास सहन न झाल्यास त्रास देणाऱ्यांचं नाव लिहून आत्महत्या करेल असा इशाराही तिने दिलाय. उल्हासनगरमध्ये शहरातील एका भाजी विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय. या भाजी विक्रेत्यानं चक्क गटाराच्या पाण्यात भाज्या धुतल्यात. उल्हासनगरच्या खेमाणी मार्केट परिसरातली ही धक्कादायक घटना आहे. या भाजी विक्रेत्यावरती आता कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील धुटेरामधील यात्रेत सलग दुसऱ्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। या ठिकाणी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून सुद्धा भाविक नवस फेडण्यासाठी येतात। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त जानगीर महाराज यात्रा सुरू झाली आहे। ही यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखली जाते। जानगीर महाराज मंदिरातील नैवेद्य वाजत गाजत मिर्झा मिया बाबा दर्ग्यावरतीही नेण्यात येतो। तर या गावाने सर्वांसाठीच आदर्श निर्माण केलेला आहे। सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील माचूळ येथे प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान हे सिद्धेश्वर मंदिर संपूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणानं बांधलेलं आहे। हेमाडपंथी बांधकाम शैली असणारं हे मंदिर अतिशय प्राचीन आहे। हिंगोलीच्या औंढा नागरातमध्ये महाशिवरात्रीनिमित्त 2 दिवसांपासून यात्रा सुरू आहे। या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दीही केली होती। आणखी 2 दिवस ही यात्रा चालणार आहे। अंबरनाथ तालुक्यातील येवे गावाला नवं धरण मिळणार आहे। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या अंतर्गत हे धरण बांधण्यात येणार आहे आणि या धरणामुळे येवे आणि पिंपळोली परिसरातील जवळपास 139 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। या धरणाचं भूमिपूजन मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 234 ग्रामीण रस्त्यांची चाळण झाली असून ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत। जिल्हा परिषद बांधकाम विभागानं रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी 150 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय। मात्र अद्यापही शासनानं दमडी सुद्धा दिलेली नाहीये आणि परिणामी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय। मद्यधुंद वाहतूक पोलिसांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांवरती ड्रंक अँड ड्राईव्हचा खोटा आरोप करत अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत डॉक्टर मनोहर बनसोडेंनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे। ऑन ड्युटी मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। वाशिममध्ये शेतकऱ्याच्या शेतात लिंबाच्या झाडांना चक्क इडलिंबू आलेत। करडा इथल्या कृषी विज्ञान केंद्राकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप विजय देशमुख यांनी केलेला आहे आणि त्यांनी लिंबाची 385 रोपं विकत घेतली होती। पण आता या झाडांना इडलिंबूची फळं लागल्यानं देशमुख यांना मोठा धक्काच बसलाय। वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा गव्हाची 10,000 क्विंटलची आवक झालेली आहे। सध्या कारंजा बाजार समितीमध्ये गव्हाची विक्रमी आवक झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारंजा बाजार समितीत गव्हाला 2,835 रुपयांचा दर मिळालाय, तर वाशिमच्या बाजार समितीमध्ये गव्हाला 2,755 इतका उच्चांकी दर मिळाला। आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अशी बातमी आहे। भारतीय शेअर बाजाराची सुरुवात जबरदस्त घसरणीसह झालेली आहे। सेन्सेक्स 1,000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे, तर निफ्टीमध्ये सुद्धा 300 पेक्षा जास्त अंकांची घसरगुंडी पाहायला मिळाली आहे। निफ्टीनं 22,248 ची पातळी तोडली। बँक निफ्टी ही 400 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता। तर शेअर बाजारातल्या घसरणीमुळे आता गुंतवणूकदारांचं 6 लाख कोटींचं नुकसान झालंय। एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय। शेअर मार्केटमध्ये पडझड आता सुरूच आहे। गेल्या अनेक दिवसांपासून घसरण दिसते आणि आता सुद्धा सेन्सेक्स तब्बल 1,000 पेक्षा जास्त अंकांनी घसरलाय। निफ्टीमध्ये सुद्धा 300 पेक्षा जास्त अंकांनी घसरगुंडी पाहायला मिळते।